आज इथे आपण बनवणार आहोत नाचणीचे खमंग असे थालीपीठ, जे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असे आवडतील। इथे आपण वापरणार आहोत कांदा, कोबी, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता। हे आपण एका चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत। इथे आपण थोडासा कोबी कापून घेऊया, म्हणजे तो चॉपरमध्ये छान बारीक होईल। इथे आपण आता राहिलेला कोबी पण ह्याच्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ, म्हणजे आपले सर्व मिश्रण छान बारीक होईल। बघा आपले मिश्रण किती छान असे बारीक झालेले आहे आणि सर्व एकजीव झालेले आहे। इथे आपण घेतलेलं आहे नाचणीचं पीठ, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया, पांढरे तीळ 1-2 चमचे, हळद, जिरेपूड आणि थोडंसं हिंग। इथे आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। हातावरती असा ओवा क्रश करायचा आणि टाकायचा, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते। पिठामध्ये इथे बारीक केलेला कोबी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। छान असं हलवून घ्यायचं, म्हणजे आपले सर्व मसाले एकसारखे मिक्स होतील।
मिश्रण छान हलवून झालेलं आहे। आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे एकदमही पीठ आपलं हे पातळ होणार नाही। आपल्याला हे नॉर्मल आपण जसं चपातीला मळतो तसं हे पीठ मळायचं आहे। एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। बघा इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे। जास्तही पातळ नाही, जास्तही कठीण नाही मळलेलं आहे। आता हे पीठ आपण थोडा वेळ एक 5 ते 7 मिनिटं ठेवून देऊया, म्हणजे हे पीठ छान असं भिजेल। बघा पीठ इथे छान भिजलेलं आहे। आता आपण याचे थालीपीठ बनवूया। थोडंसं मळून घ्यायचं थालीपीठ बनवण्याच्या आधी। इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण एक थोडंसं तेल लावून घ्यायचं। पांढरे तीळ घेतलेले आहेत थालीपीठला लावण्यासाठी। आता ह्या प्लास्टिकच्या कागदावरती आपण थोडंसं पाणी किंवा थोडंसं तेल लावून ह्याच्यावरती आपण थालीपीठ थापणार आहोत। मी इथे सुरुवातीला आता गोळे करून घेते, म्हणजे आपल्याला गोळे करून झाले की थालीपीठ थापता येतील। बघा एकदम हलक्या हाताने आपण इथे थालीपीठ थापलेले आहे। खूपच सुंदर असे थालीपीठ थापून झालेले आहे। ह्याच्यावर थोडे तीळ लावून घेऊया। तीळ लावल्यामुळे काय होतं ना, ह्याला जो खरपूसपणा येतो ना भाजल्याच्या नंतर, आणि ती तिळाची टेस्ट असते ना ती एकदम छान लागते। मी इथे पिठाचा तवा वापरलेला आहे थालीपीठ भाजण्यासाठी। तवा छान गरम होऊन द्यायचा, नाहीतर आपले थालीपीठ चिकटतात। आणि तव्याला छान तेल लावायचं।
इथे आपण थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टिकची थैली वापरल्यामुळे आपल्याला हे पलटी करायला पण सोपं जातं आणि अजिबात चिटकत नाही। बघा किती मस्त झालेले आहेत। थालीपीठ भाजताना गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती हे थालीपीठ छान खरपूस असे भाजायचे आहेत आणि थोडं थोडं तेल घालून आपल्याला इथे भाजायचे। थालीपीठ भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणून ही बाजू एक साईड आपण छान भाजून घ्यायची पहिल्यांदा। बघा एक साईड आपली चांगली भाजून झालेली आहे, त्याचा कलरही चेंज झालेला आहे। आता आपण हे पलटी करूया। बघा किती खरपूस असे भाजलेले आहेत आपले थालीपीठ। थोडंसं तेल घालायचं ना। अशा पद्धतीने केलेले थालीपीठ तुम्ही मुलांना सकाळी नाश्त्याला किंवा त्यांच्या शाळेच्या डब्याला पण देऊ शकता, जेणेकरून पौष्टिक असे अन्न मुलांना मिळेल। थालीपीठ छान भाजून झालेलं आहे, दोन्ही साईडनं छान खरपूस असं भाजलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व थालीपीठ आपण करून घेऊया। बघा आपले थालीपीठ इथे तयार झालेले आहे आणि चवीला देखील एक नंबर झालेले आहेत। तुम्ही नक्की करून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।